नमस्कार. होलिस्टिक हिलिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय बघणार आहोत, तो म्हणजे नजर दोष किंवा दृष्ट लागणं. आपण बरेचदा हा शब्द प्रयोग करतो, पण त्याचा नक्की अर्थ काय आणि त्याच्यावर काय उपाय आहे हे आपण ह्या व्हिडिओतून बघणार आहोत. नजर दोष म्हणजे काय, की आपलं एखादं चांगलं काम अडतं आहे किंवा अचानक डिप्रेसिंग थॉट येत आहेत, आळस येतो आहे किंवा एखादं मूल सतत किरकिर करते, रडते कारण नसताना, किंवा एक आपल्याला अचानक बरं वाटेना असं होतं, एन्झायटी होते, डिप्रेसिंग होतं. कधीकधी काही लोकांना सुसायडल थॉट्स येतात. अचानक चांगलं चाललेल्या गोष्टी अडकायला लागतात किंवा एखादी गोष्ट अगदी होता होता थांबून राहते. हे सगळे नजर लागल्याची लक्षणं आहेत. तर अशा वेळेला नक्की काय केलं पाहिजे, तर ते आज आपण या व्हिडिओतून समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला नजर का लागते? आपल्या भोवती अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत एक ऑरा असतो, पॉझिटिव्ह ओरा. आपण जे चांगलं करतो, आपण जे चांगली कामं करतो किंवा आपण जी साधना करतो, त्याचा एक पॉझिटिव्ह ओरा किंवा वलय आपल्या भोवती असतं. आणि जेव्हा एखाद्याचे वाईट विचार, वाईट कामं किंवा वाईट हेतू ह्या ओराला भेदून आपल्यापर्यंत पोचतात, तेव्हा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली ते आपल्या तब्येतीवर किंवा आपल्या कामांवर परिणाम करतं. हे अगदी नकळतपणे सुद्धा होऊ शकतं. हे काही कोणी मुद्दामूनच करतं असं अजिबात नाही आहे. तर त्यासाठी आपल्याला 2 गोष्टींची काळजी घ्यायची आहे. एक म्हणजे आपल्याला आपल्या ऑरा पॉझिटिव्ह ठेवायचा आहे आणि दुसरं म्हणजे एक छोटासा उपाय आहे. तसे खूप उपाय आहेत, पण एक छोटासा खूप इफेक्टिव्ह उपाय आहे, की जो करून तुम्हाला जर असं वाटत असेल की काही दृष्ट लागली आहे तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा कोणालाही फॅमिली मेंबरना, तर तुम्ही ती काढू शकता, ती दूर करू शकता. आणि तुमचा ऑरा पॉझिटिव्ह ठेवायला हे जो दुसरा उपाय आहे तो तुम्ही करू शकता. सर्वात प्रथम जर दृष्ट लागली असेल तर खडे मीठ, समुद्री मीठ म्हणतात त्याला, ते आणि तुरटी घेऊन आपल्या स्वतःभोवती अँटी क्लॉकवाईज साधारणपणे 7 वेळा फिरवायचं आणि तेव्हा म्हणायचं की माझ्यातली निगेटिव्ह एनर्जी सगळी निघून जाते आहे आणि मला बरं वाटतं आहे, मी पॉझिटिव्ह फील करतो आहे, किंवा ज्या माणसाची आपण दृष्ट काढतो त्याच्याबद्दल. आणि दुसरं म्हणजे आपला ऑरा पॉझिटिव्ह करण्यासाठी आपण दररोज हनुमान चालीसा आणि रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे. म्हटलं नाही तर निदान ऐकायचं आहे. दररोज हनुमान चालीसा आणि रामरक्षा स्तोत्र म्हटल्यामुळे किंवा ऐकल्यामुळे आपल्या भोवती अतिशय पॉझिटिव्ह ऑरा तयार होतं आणि त्यामुळे दृष्ट लागण्याचं प्रमाण खूप कमी होतं. तुम्ही हे नक्की करून बघा. तुम्हाला कसं वाटलं ते मला सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.